लोकसभेत गेल्या एका आठवड्यापासून सुरू असलेली कोंडी आज फुटण्याची शक्यता. लोकसभा अध्यक्षांची सगळ्या पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चेनंतर सर्व पक्ष परीक्षा दुरुस्ती विधेयकावर चर्चा करण्यास सहमत. सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयकासंदर्भात एनडीएचा मोठा निर्णय. विधेयकावरील चर्चेसाठी एनडीए तरुण नेतृत्वाला पुढे करणार. शिवसेनेकडून आज श्रीकांत शिंदे विधेयकावर बाजू मांडणार. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट, तर सुप्रिया सुळे यांनीही घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट. भेटीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. तडीपारची कारवाई करा पण जेलमधून बाहेर काढा. डॉक्टरांना मारहाण करणारा नगरसेवक रमेश म्हात्रेची हायकोर्टाकडे गयावया. हव्या त्या अटी लावा पण जामिनावरील स्थगिती उठवा, म्हात्रेची मागणी. राज्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा इशारा. अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट. गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस. मुंबईला मे 2027 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा, त्यामुळे मुंबईकरांना दिलासा. माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापुरातील नांदणीत 1 दिवसीय उपोषण. वंतारामधून माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदणीचे ग्रामस्थ आक्रमक. बदलापुरातील बेकरीत ग्राहकांसमोरच उंदरांचा सुळसुळाट, तर खारी बिस्किटच्या ट्रेनमध्येच उंदरांचा वावर. दुसरीकडे सोया चापच्या पिठात चक्क लोळताना दिसला कामगार. एसी ट्रेनमध्ये पूजा करत दिवा पेटवल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. चालत्या ट्रेनमध्ये उघडी ज्योत वापरल्यानं सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त. सहप्रवाशाच्या सतर्कतेनं मोठा अनर्थ टळला. नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधींना 3 आठवड्यांची मुदत. ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी दिल्ली हायकोर्टाकडून 3 आठवड्यांची मुदत. होर्मुझ सामुद्रधुनीवर अद्याप आमचंच नियंत्रण. अमेरिकेबरोबर पुन्हा चर्चा सुरू करण्याची इच्छा नाही. इराणची भूमिका, तर अमेरिका हल्ला करत नाही तोपर्यंत आम्हीही हल्ला करणार नाही, इराणकडून स्पष्ट.